सून मेरा घरची. म्हणजे तुम्हाला सगळं आठवलं? अगदी सगळं? हो सगळं. तरी मी विचार करतच होते की कुठे पाहिलंय मी तुम्हाला, कुठे पाहिलंय. आता अचानक सगळंच लक्षात आलं. तुमच्या गाडीनेच धडक दिली होती ना मला. म्हणजे? अहो म्हणजे ह्याच गाडीतून गेले ना मी घरी त्या दिवशी हॉस्पिटल मधून. माझ्या भावाने आणि माझ्या मित्राने. हा माझा भाऊ सकाळी भेटला होता बघा, पिंट्या. तो माझा धाकटा भाऊ. आणि मनीष नावाचा माझा मित्र आहे. तर त्या दोघांनी मला सांगितलं ज्यांच्यामुळे माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यांनीच ही गाडी पाठवली आहे. अहो पण एवढं करायची खरंच गरज नव्हती हो. गरज होती. मला आठवलं त्या दिवशी मी शुद्धीत आले तेव्हा तुम्ही सुद्धा होतात ना तिथे. मला कसं वाटतंय असं विचारलं तुम्ही. सॉरी मी तेव्हा ओळखलंच नाही तुम्हाला. म्हणजे आय एम शुअर त्या दिवशी तुम्ही गाडीत होतात पण मला आठवत नाहीये नीट. पण आता सगळ्याचाच उलगडा झाला. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुमच्या मनाचाही ऍक्सिडेंट झाला. तर ह्याची संगती लावायचा मी प्रयत्न करत होते. आणि आता तुमची गाडी पाहिली आणि मला सगळ्याचाच उलगडा झाला. तुमच्या मनाचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे तुम्ही घाबरला असणार, बरोबर? बरोबरच म्हणा. माझं जर काही झालं असतं तर तुम्ही तर लटकला असतात. मी मेलो असतो. असं काही झालं नसतं. इट वॉज अन ऍक्सिडेंट. आणि समजा तुमची चूक असेल तरी गिल्टी वाटून घेऊ नका. चूक माझीच होती. आणि काही चुका या खूप महागात पडतात. ही चूक तर तुम्हाला खूपच महागात पडणार आहे. किती आलं हॉस्पिटलचं बिल? आठवत नाही. मग आठवा आणि मला सांगा. का? हो का म्हणजे मी तुमचे पैसे परत करीन. नाही म्हणजे ते लगेच नाही परत करता येणार मला कदाचित. पण हळूहळू करून सगळे पैसे देऊन टाकेन. त्याची गरज नाहीये. पण मला आहे. सगळ्याच गोष्टींची परतफेड पैशात नाही करताय. म्हणजे? आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करताय. कॅन वी बी फ्रेंड्स? आपण ओळखत नाही एकमेकांना. आता झाली ना ओळख. अहो कधी कशी? अहो सकाळीच नाही का भेटलो आपण? आणि तेव्हा मी तुम्हाला माझं नावही सांगितलं. आठवत नाहीये? मी श्रीरंग गोखले. मी जान्हवी सहस्त्रबुद्धे. माहितीये मला. आणि मी तुम्हाला सकाळी नाव सांगितल्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगितलं ना मला. आणि जरी तुम्ही तुमचं नाव सांगितलं नसतं तरीही माझ्या गाडीनं कुणाला धडक दिली हे हॉस्पिटल मधनं कळलंच असतं ना. कुठल्याही गोष्टीचं महत्व आपल्याला दोनदाच कळतं. एक, जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. आणि दोन, जोपर्यंत आपण ती गोष्ट हरवून बसत नाही. कशाबद्दल बोलताय?
नाही असंच. तुम्हाला घरी सोडू? नो थँक्स, मी जाईन. अहो नाही, ऑन द वेच आहे मला. अहो पण तुम्हाला माझं घर कसं माहिती? ते हॉस्पिटलच्या केस पेपर वाचलं. पण जाईन मी. आता तर मैत्री झाली आपली. मला जरासा वेळ लागतो. म्हणजे अशी पटकन मैत्री नाही होऊ शकत माझी. साजरी गोजिरी चिंबवल्या सरी घेतंगावरी. आय एम सॉरी पण मला पटकन मैत्री नाही करता येत. पण प्रत्येक मैत्री ही सारखी नसते. एखादी मैत्री व्हायला खूप वर्ष लागतात आणि एखादी काही क्षणात. मी तेवढी ओपन नाहीये. म्हणजे मला ना नवीन गोष्टींची अशी भीती ही पहिली रिॲक्शन असते. तुम्हाला कसं माहित? अहो असं खूप जणांचं होतं. हो प्लीज. सॉरी. माझी बस आली, मी येते. ओळखू लागलो नाही कळले कधी जीव वेडावला. ओळखू लागलो तू म्हणा मी तुला नाही कळले. अरे पिंट्या, मला असं वाटलं होतं की मी तिला भेटलो, तिच्याशी बोललो की आठवेन मी तिला. पण भाऊजी हॉस्पिटलमध्ये ताईने तुम्हाला नव्हतंच ना ओळखलं. हो पण तेव्हा नुकतीच ती शुद्धीवर आली होती ना. आणि अरे डॉक्टरही नाही का म्हणाले की असे पेशंट्स इन अँड आउट ऑफ कॉन्शियसनेस असतात म्हणून. आणि त्यानंतर अरे मी ठरवूनच तिला भेटलो नाही. पण भाऊजी आज जेव्हा तुम्ही अचानक तिच्या समोर गेलात तेव्हा म्हणजे ती नेमकं काय बोलली तुमच्याशी? अरे हो, ती एक गंमतच झाली. म्हणजे ती शुद्धीवर आल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत. म्हणजे मी तिला दिसलो, तिच्याशी बोललो, नंतर काय काय वागलो हे सगळं आठवतंय तिला. तिनं सगळं सांगितलं मला. इनफॅक्ट तिला माझी गाडी आठवली. मला म्हणाली की मी याच गाडीनं घरी गेले ना. सगळं आठवतंय तिला. फक्त माझं आणि तिचं नातं नाही आठवत आहे. भाऊजी काहीतरी भलतंच होऊन बसलंय, कल्पने पलीकडचं काहीतरी. भाऊजी इथे घरात देखील आम्हाला तिच्याशी बोलताना वागताना पावलो पावली खूप काळजी घ्यावी लागते, खूप सावध राहावं लागतं. किती ठरवलं तरी तोंडातून एखादा शब्द बाहेर पडतोच. नाही पिंट्या, आपल्याला याचीच तर काळजी घ्यायची. आता या स्टेजला तिला कुठलाही मानसिक धक्का बसता कामा नये. आणि आपण आपलं लग्न विसरलोय, त्या संबंधी सगळ्या गोष्टी विसरलोय. हा एखाद्यासाठी खूप मोठा धक्का असू शकतो. पण भाऊजी समजा ताईला कळलं तर? म्हणजे तशी खूप समजूतदार आहे ती. जान्हवी समजूतदार आहेच रे. फक्त आता ती पेशंट आहे, बरं नाहीये तिला. आणि मी म्हणतो जरी तिला हे कळलंच, तुमच्या शब्दावर तिने विश्वास ठेवलाच, तरी काय होईल रे? शेवटी हे तिचं तिला आठवायला हवं. अनेकदा अशा विस्मृतीच्या पेशंट्स बाबतीत हे घडतंच ना की त्यांना 80% गोष्टी आठवत असतात आणि 20% गोष्टी त्यांच्या आजूबाजूचे जे सांगतात त्यावर ते विश्वास ठेवतात. जान्हवीच्या बाबतीत एक्झॅक्टली उलट घडतंय. तिला मी तिच्या आयुष्यात कधी आलो हेच आठवत नाहीये. लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे रे. पण मग आता आपण काय करायचं? आपण एक नक्की करायचं. तुमच्या घरातल्या आमच्या लग्नाविषयीच्या सगळ्या आठवणी आधी लांब करा. सगळे फोटो, सीडी, सगळ्या वस्तू, सगळ्या दृष्टी आड करा तिच्या.
हे शेजारी पाजारी सांगा, तुम्ही लक्षात ठेवा, प्लीज हे फॉलो करा. जान्हवीच्या दृष्टीनं आमचं लग्न झालेलं नाहीये. ठीक आहे भाऊजी, हे सगळं करताना खूप त्रास होईल, पण ताईसाठी आम्ही करू. बरं, जान्हवीला बस स्टॉपवरून आणायला तू जाणार आहेस का? जाणार असशील तर वेळ झाली आहे. नाही, आज मनीष जाणार आहे. ओके, बरं, काळजी घे सगळ्यांची. तू जबाबदार झालाच आहेस आता, पण तरी सांगितले वाचून राहत नाही. भाऊजी, उद्या फोन करतो. तुम्ही पण काळजी घ्या. बाय. येस, बाय. बाबा, ताईच्या लग्नाचा अल्बम तो खाली ठेव जरा, आणि वर फायली लाव, आणि हे टपाल पण वर लावून ठेव. अरे काय चाललंय हे सगळं? हा, तू थांब ग जरा. अरे नकोय ना त्यातलं काही सगळं, मग टाकून द्या ना. उगीच कशाला ठेवताय ती अडगळ? एक तर धूळ किती आहे त्याच्यावर, आणि हे सगळं साफ कोण करणार आहे मग? कला करते. पण तुम्ही काय करताय हे सगळं? ते अगं काही नाही ताई, बाबांची ना जरा जुनी कागदपत्र होती, ती जरा सगळी ठेवतोय. तू कशी काय आलीस लवकर? सरांनी लवकर सोडलं. ऍक्सिडेंट नंतर पहिलाच दिवस होता, तर म्हणाले जा आता घरी. मी नाही म्हणत होते त्यांना, पण ऐकलंच नाही. बरं, बस स्टॉपवर आले तर इथे मनीष तयारच बाईक घेऊन. सगळेच खूप हादरलेत ना. पण बाबा, तुम्ही काय करताय? तुम्ही उठा बघू. पिंट्या, मला सांग काय करायचंय ते. अगं नाही, नको, तुला धुळीचा त्रास होईल. तू जा बघू, आता आम्ही बघतो काय ते. आणि मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, मी एकटा करू शकतो. ओके? अरे पण कसले कागद आहेत तेवढे? कामाचे आहेत का? हो, म्हणजे कामाचेच आहेत. पुढे मागे कधी लागले तर असू देत ना. पण बाबा, ही अशी सगळी अडगळ का ठेवायची घरात? मग जागा कशी पुरणार? त्यापेक्षा एकदा काढून बघा ना, नेमकं काय हवंय, काय नकोय. जुनं ते टाकून द्यावं, म्हणजे नव्यासाठी जागा होते. सगळ्यात जुन्या गोष्टी टाकून नाही देता येत बाळा. काही काही गोष्टी मरेपर्यंत उराशी कवटाळून ठेवण्यासारख्या असतात. यामध्ये तुझ्या आईच्या आठवणी आहेत. अहो, माझ्या आठवणी कशाला जपून ठेवताय? मी आहे ना जिवंत. त्यापेक्षा माझं मन जपा, त्याने जास्त आनंद होईल मला. कला, ज्यात त्यात तुला लुडबुड करायलाच हवी का? तुझ्या लुडबुडीशिवाय मी आणि जानू सलग 2 वाक्य बोलूच शकत नाही का? ओके ओके. पिंट्या, ठेवून देते सगळं. एका पिटीने काय एवढं होणार आहे? ठीक आहे, झालं सगळं. फिट्ट बसलं एकदम. ते तू म्हणतेस ना ताई, मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. भूतकाळाची ही अडगळही सामावून घे बाळा. असं का म्हणताय बाबा? मला वाटलं टाकून देण्यासारखं सामान आहे, म्हणून मी म्हणाले. तुमच्या सेंटिमेंट्स. अगं नाही, तुझं म्हणणं बरोबरच आहे, पण माझं भूतकाळ आहे ना त्यात. बाबा, भूतकाळ टाकाऊ असतो असं मी म्हणतच नाहीये. उलट भूतकाळावर तर वर्तमानातले आपण उभे असतो. भूतकाळ टाकून दिला तर मग वर्तमान कुठून येणार? जानू,
तुला काही आठवतंय का ग? काय ग? कला तू चहा टाक जरा. नाही म्हणजे मला आपलं आठवलं की ऍक्सिडेंटच्या आधी ऑफिस मधनं आलीस की चहा टाकायची सगळ्यांसाठी, ते आठवतंय का तुला? हा, ते कसं विसरेन मी? आल्या आल्या चहा टाकायचे, मग स्वयंपाक करायचे, मग भांडी घासायचे, मग रात्री वॉकला जायचे, मनीषी खूप गप्पा मारायचे, येऊन झोपायचे, सकाळी उठायचे, मग पुन्हा स्वयंपाक करायचे, भांडी घासायचे आणि ऑफिस. वा वा शाबास पोरी. अगं आई 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 आई, थांब थांब थांब, जड आहे तो. बस बस. का ग आज इतकीच ताट? जेवायला कोणीच नाही आहे का? बेबी आणि इंदूला यायला उशीर होणार आहे. भाऊजी अजून ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांनी तिघांनी सांगितलंय तुम्ही जेवून घ्या. सरू इथे नाहीच आहे आणि सध्या तर जान्हवी पण नाही. श्री बहुतेक खोलीत असेल, मी जेवायला बोलवून आणते. एक माणूस नसलं तरी जाणवतं बघ. सध्या जान्हवी नाहीये, मनाला सतत सुटपुट लागलेली असते. साधं बोलणंही होत नाहीये का तिच्याशी? आई, पूर्वी मी जेव्हा सगळं विसरायचे ना, तेव्हा जान्हवी मला इतक्या काय काय युक्त्या सांगायची, इतक्या टिप्स द्यायची ते सगळं लक्षात ठेवण्यासाठी. पण आता बिचारी स्वतःच इतकं विसरली आहे की तिने सांगितलेल्या त्या युक्त्या, त्या टिप्स तिलाच सांगायची सोय नाही राहिली. त्यात तिचा तरी काय दोष? स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काही होईल. श्री आणि जान्हवीकडे बघून विश्वास वाटायचा. या घरातली लग्न टिकत नाहीत, हे दोघ जण फोल ठरवतील. त्याचे असं झालं. मी तर म्हणते आई की दृष्ट लागली आहे त्या दोघांना कोणाची तरी. क्रूर थट्टा केली आहे दैवाने आपली. आई आई, हे आई, अगं रडू नकोस ग. तू का कसतेस? तू सगळ्यांना धीर देणारी. हे बघ, हे दैव वगैरे काही नाहीये. उलट त्यात आपण समाधान मानूया की तिच्या जीवाला काही धोका निर्माण नाही झाला. आपण मानायचं म्हणून समाधान. जीव गेला नाही पण स्मृती गेली, आठवणी गेल्या. खरंय तुझं, समाधानच मानायचं. खरंय तुझं, समाधानच मानायचं. पण पोराकडे बघवत नाही रे, हसत नाही, बोलत नाही, शून्यात बघत असतो. हे सगळं पाहण्यापेक्षा माझे डोळे का नाही मिटले? आई, आई, हे अगं आई, आई कुठे गेल्या? न जेवताच गेली. श्री ही जेवायचं नाही असंच म्हणतोय. वहिनी, आता आपल्या तरी घशाखाली घास कसा उतरणार आहे? सगळं अन्न फ्रीज मध्ये टाकून देते. तुम्ही काय खाणार आहात का थोडस? नाही, मी आणि आपण सगळे मिळून इथं जेवणार आहोत. नाही हो. अगं, आता आपण श्रीला आग्रह करायला हवा की आपण सगळ्यांनी अन्नाचा त्याग करायला हवा?
आपणच जर असे वागलो तर श्रीच्या पोटात अन्न जाणार आहे का? त्याला किती मनस्ताप होईल? या वयात आईला किती मनस्ताप होईल? कळतंय का? आय नो आपल्या सगळ्यांना दुःख होतंय, आपल्या सगळ्यांची मनस्थिती अत्यंत वाईट आहे, मलाही कळतंय. हा उपाय नाहीये. मी श्रीला घेऊन येतो, आपण सगळे मिळून इथे जेवूया प्लीज. तुला खूप अडचणीचं होत असेल नाही काही ग भांडी घासताना? अगदी एवढंच आहे ना ते. आपल्या जुन्या घरात किती छान होतं ने, खाली बसून आईस पैस आपली भांडी घासायची, कपडे धुवायचे. गाई ह्या घरी चांगलं आहे आणि सवयीने जमेल की हळूहळू. तसं कोण येतंय म्हणा आपल्याकडे, असं काही विशेष पाहुणे येत नाही, आणि आले तरी काय आपल्या पुरतं आपण स्वच्छ ठेवलं झालं. जानू, तसं आपल्याकडे शेवटचे पाहुणे आले ते मला वाटतं आप्पे ना, त्याच्यानंतर काही कोणी आलेलं नाहीये, म्हणजे मला तरी आठवत नाही. खरं की खरंच मला आठवत नाहीये. नाही, ते आले ते शेवटचेच, त्यानंतर नाही आलं कोणी आपल्याकडे. आई ग, एक विचारू का? त्या अनिल आपटेंशी माझं लग्न ठरलंय ना?